रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत। आपण बनवतोय आमरस। चला तर मग आपण हे आंबे जवळजवळ अर्धा ते 1 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत आणि मगच आमरस करायला घ्यायचा आहे। त्यासाठी हे काय एवढे घरगुती आंबे नाहीत, विकत आणलेले आहेत, त्याच्यामुळे हे असं थोडंसं पांढरं दिसतंय बघा हे। म्हणून आंबे आणल्यानंतर असेच खायचे नाही, त्याला कमीत कमी अर्धा ते 1 तास पाण्यातच ठेवायचे। स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग रस बनवायचा। हे पहा, मी असे मला जेवढा रस बनवायचा आहे तेवढे आंबे पाण्यामध्ये टाकलेले आहेत। बरोबर अर्ध्या तासाने मी ते आंबे स्वच्छ धुवून घेणार आहे आणि मग रस बनवणार आहे। आपण सगळे आंबे आता पाण्यातून बाहेर काढलेले आहेत। पुसून घेऊया त्यांना। अशा पद्धतीने आपण सगळे आंब्याचे गर काढून घ्यायचं एका भांड्यामध्ये आणि मग त्याच्यानंतर थोडीशी त्याच्यामध्ये वेलची पावडर, थोडी चवीपुरती साखर आणि दूध घालूया। सगळं काढून झाल्यानंतर असाच काढायचा चमच्याने, संपूर्ण गर आंब्याचा काढून घ्यायचा व्यवस्थित। पाणी वगैरे घालायची काही गरज नाही आहे याच्यामध्ये। शक्यतो रस बनवायच्या आधी आंबे नेहमी धुवूनच घ्यायला पाहिजे। जवळजवळ मी 1 तास आंबे पाण्यामध्ये ठेवले होते। धुतल्या आणि धुतल्यानंतर स्वच्छ पुसून घेतले। गावाला शक्यतो आंबे गवतामध्ये, म्हणजे जे साळीच्या धान्याला जे गवत येतं त्याला आम्ही पिंजार असं म्हणतो, त्या पिंजरामध्येच आंबे पिकवले जातात। असं काही वेगळ्या पद्धतीने पिकवले जात नाहीत। घरातच किंवा शेतात आंबे पिकवले जातात गावाला। त्यांना काही धुयाची वगैरे गरज पडत नाही। अशा पद्धतीने आपण आता हे सगळं काढून घेऊया। हा आंब्याचा गर अशा पद्धतीने झालेला आहे। आता तो मी थोडं मिक्सरला लावून घेणार आहे, म्हणजे एकसारखा होतो तो मिक्सरला लावल्यानंतर। हे असं काढून घ्यायचं या भांड्यामध्ये सगळा रस। म्हणजे गुटळ्या राहत नाहीत। थोडं मिक्सरला फिरवल्यानंतर आता आपण चवीपुरतं थोडी साखर घालणार आहोत, 2 चमचे, आणि वेलची पावडर। हे अर्धा कप दूध घेतले, छोटासा कप आहे हा। त्याच्यामध्ये थोडंसं मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं। तयार झाला आपला आमरस।
15 मिनटासाठी आपण झाकण ठेवून याला फ्रीजमध्ये ठेवूया, फक्त 15 मिनटासाठी, आणि मग खाण्यासाठी तयार. फ्रीजमधून आपण आता रस बाहेर काढलेला आहे. आमरस थोडा थंड असेल तर चवीला खूपच छान लागतं. हे बघा, तुम्ही नक्की करा आणि रंजना की रसोई या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.